नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पत्रकारांसमोर पारचं कौतुक करत म्हणते, पार्थ देशमुख यांचा माझ्यावर जीवापाड प्रेम आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला याही गोष्टीचा अभिमान आहे की माझंही पार्थ देशमुख यांच्यावरही तेवढंच जीवापाड प्रेम आहे, असं म्हणत काव्या आता पार्थचा हात हातात घेते आणि संपूर्ण मीडियासमोर पार्थच्या हातावर ते किस करते आणि पार्थकडे पाहत त्याचं कौतुक करत काव्या म्हणू लागते, पार्थ देशमुख म्हणजेच माझे अहो, खरंच आज मला तुमचा सार्थ अभिमान वाटत आहे। असेच खूप मोठे यशस्वी व्हा आणि असंच भरभरून यश मिळवत राहा। आता इकडे मात्र रम्याचा पारा मात्र चढलेला असतो। आता रम्या काव्याच्या अंगावर धावून जाणार, परंतु त्याचवेळी वसुआत्या रम्याचा हात पकडतात, तिला शांत करतात आणि म्हणू लागतात, रम्या शांत राहायचं, एक शब्दही बोलायचा नाही किंवा एक पाऊलही पुढे टाकायचं नाही। परंतु आता वसुआत्यांनी आणलेले वकील पार्थला म्हणतात, पार्थ देशमुख तुम्ही तुमच्या धाकट्या भावाचा आणि काव्याचा फोटो, परंतु त्याचवेळी त्या पुढे काही बोलणार, पण पार्थ त्यांना शांत बसवत म्हणतो, इनफ, यापुढे एक शब्दही बोलू नका, कारण काव्याबद्दल असं वेडंवाकडं बोललेलं मी ऐकून घेणार नाही, कारण काव्या देशमुख ही माझी बायको आहे, असं म्हणत आता पार्थने अख्ख्या मीडियासमोर जगाला ओरडून सांगितलेलं असतं की काव्या ही माझी बायको आहे। आणि पार्थ पत्रकारांना म्हणतो, तुम्हाला जर माझ्या यशाबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, परंतु माझ्या बायकोबद्दल वेडंवाकडं बोललेलं मी ऐकून घेणार नाही। नकळत का होईना, परंतु पार्थने काव्य आपली बायको आहे आणि आपलं तिच्यावर किती प्रेम आहे हे अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं असतं। तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं शारदाताई आता नंदिनीला फोन करतात। आता नंदिनी शारदाताईंचा फोन उचलते आणि म्हणते, बोल नाही। तर शारदाताई म्हणतात, नंदिनी तू ताबडतोब घरी निघून ये, अगं इथे जीवांना त्रास होत आहे, त्यांनी फ्रॉन्स खाल्ले आहेत आणि त्याची त्यांना ॲलर्जी झाली आहे आणि त्यांना होणारा त्रास पाहवतही नाहीये, त्यामुळे नंदिनी अगं प्लीज ये ना लवकर। नंदिनी म्हणते, आई तू तरी त्यांची बाजू घेऊ नकोस, त्यांनी तर ना आता खोटं बोलण्याचं लिमिट क्रॉस केले आणि तू सुद्धा त्यांच्या टीममध्ये आहेस का? थोड्या वेळापूर्वी गुड्डूने पण फोन केला होता, ते सुद्धा तेच सांगत होते, परंतु माझा या गोष्टीवर विश्वास नाही, जीवा असं काही करणार नाहीयेत, त्यामुळे प्लीज मला तू खोटं सांगू नकोस। तर शारदाताई म्हणतात, नाही नंदिनी मी तुला खरं सांगत आहे, अगं तू असं काय करतेस, प्लीज माझं ऐकून तरी घे। परंतु त्याचवेळी ऑफिसमध्ये असणाऱ्या मॅडम नंदिनीला आवाज देत म्हणतात, नंदिनी तुझ्याशी सरांना आपल्या फंडबद्दल बोलायचं आहे। नंदिनी म्हणते, आई मला महत्त्वाच्या विषयावर काम आहे, त्यामुळे मी तुझ्याशी नंतर बोलते, असं म्हणत नंदिनी आता शारदाताईंचं काही ऐकून न घेता फोन ठेवते। शारदाताईंना काय करावं काहीच सुचत नाही। शारदाताई म्हणू लागतात, आता मला काय करू काहीच कळत नाहीये, ही नंदिनी सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही आणि हे सुद्धा ऐकून घेणार नाहीयेत, पण जीवाला आता काही करून हॉस्पिटलला घेऊन जावंच लागेल। आणि त्याचवेळी नंदिनीचे वडील तिथे येतात आणि शारदाताईंना म्हणतात, शारदा माझ्यासाठी चहा घेऊन येतेस का? शारदाताई म्हणतात, अहो ऐका ना, तिथे जीवाला खूप त्रास होतोय, त्यांनी फ्रॉन्स खाल्ले आहेत आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर लाल डागही आले आहेत। तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, छान दिसत असेल ना? तर शारदाताई म्हणतात, अहो तुम्ही असं काय बोलताय, जीवाला खरंच बरं नाही आहे, त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायची गरज आहे, त्यांची ती अवस्था मी नाही पाहू शकत, त्यांच्या पोटातही खूप दुखत आहे, एवढं सगळं होत असताना आपण शांत राहायचं आहे का? तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, 16 डिसेंबर या दिवशी या जीवाने आपल्या मुलीला काही कमी त्रास दिलाय का? तो त्रास मी कधीही विसरू शकत नाही। तर शारदाताई म्हणतात, अहो असं काय करताय, माणुसकीच्या नात्याने तरी सुद्धा नंदिनीचे वडील काही तयार होत नसतात। ते म्हणतात, मी इथून कुठेही येणार नाही। शारदा तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, त्या माणसाचा आणि आपला काहीही संबंध नाही, त्याचा हा खोटेपणा मला चांगलाच माहीत आहे। तू विसरली असशील 16 डिसेंबरला काय घडलं, पण मी विसरणार नाही, त्याने माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे। नंदिनी हळवी आहे आणि म्हणून तू तिला घोळात घेऊ पाहतेस का? तिलाही फोन करून तू तिला खोटं सांगतेस का? का तर ती घरी यावी यासाठी, पण तू कितीही प्रयत्न केलीस तरी तू मला घोळात घेऊ शकत नाही, कारण शारदा मला कळून चुकलंय की जीवाच्या त्या नाटकांमधलं तू सुद्धा एक पात्र झाली आहेस, असं म्हणत आता नंदिनीचे वडील सुद्धा शारदाताईंचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात।
नंदिनीचे वडील म्हणतात, हे बघ शारदा, उगाच तू माझा आणि नंदिनीचा वेळ फुकट घालवू नकोस. जा माझ्यासाठी चहा घेऊन ये. शारदाताई म्हणतात, अहो तुम्हाला काहीच कसं कळत नाहीये. अहो तुम्ही माणूस आहात ना, तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, त्या टोणक्यासाठी मला काहीच वाटणार नाही, आजही नाही आणि नंतरही नाही. शारदाताई म्हणतात, तुम्हाला काही फरक पडणार नसेल, परंतु मी मात्र स्वस्थ बसणार नाही. आत्ताच मी बाहेर जाणार आणि त्यांना क्रीम लावणार, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तर आता शारदाताई बाहेर निघणार, परंतु त्याचवेळी नंदिनीचे वडील त्यांना रूममध्ये ठेवत म्हणतात, शारदा तू कुठेही जाणार नाहीयेस, तू आज चल, असं म्हणत त्यांना रूममध्ये बंद करतात आणि म्हणू लागतात, आता त्या जीवाला कोणीच वाचू शकणार नाही. आता क्रीम नाही, काही नाही, बस म्हणावं बोंबलत. असं म्हणत आता नंदिनीचे वडीलसुद्धा जीवाची दया करत नाहीत, त्याला बघायलाही जात नाहीत. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता पार्थ घरी जायला निघालेला असतो, तर रम्या धावत पळत पार्थसोबत जाण्यासाठी गाडीजवळ येते आणि गाडीचा दरवाजा उघडते. परंतु त्याचवेळी काव्या त्या सीटवर बसते आणि म्हणू लागते, थँक्यू रम्या. रम्या म्हणू लागते, हे बघ काव्या, उठ, कारण ही माझी जागा आहे. काव्या उतर खाली. तर काव्या म्हणते, अगं मगाशी पार्थ काय बोलले ऐकलं नाही आहेस का तू? मी त्यांची बायको आहे. मग मला सांग, यांच्या शेजारी बसण्याचा मान कोणाचा आहे? माझाच आहे. रम्या, अगं तू एवढ्या लवकर कसं काय विसरतेस? मी बायको आहे त्यांची. मग नवऱ्याच्या शेजारी बसण्याचा मान फक्त बायकोला असतो. मान, हक्क, अधिकार या गोष्टी फक्त बायकोसाठी असतात. असं म्हणत आता काव्या रम्याला चांगलंच प्रत्युत्तर देते. तर रम्या काव्याला म्हणते, हे बघ प्लीज तू मला इरिटेट करू नकोस, प्लीज शांतपणे तिथून गाडीतून उतर. तर काव्या म्हणते, ते शक्य नाही आहे बालिके, कारण या महाराजांच्या शेजारी बसण्याचा मान या पट्टराणीलाच आहे, कारण मीच तर महाराजांची राणी आहे आणि हे तर तुला विसरून चालणार नाही रम्या. अगं काय झालंय रम्या? अगं पण मला सांग, मगाशी आपल्या आत्याबाई देशमुखांची काळी मांजर त्या गेल्यात ना शांतपणे दुसऱ्या गाडीतून, मग मला सांग तू का नाही गेलीस त्यांच्यासोबत? तू पण जायचं होतं ना त्यांच्यासोबत. नाही नाही, एक मात्र बरं आहे, तू या गाडीतून येतेस. आता तू मागे बसायचं, शांत निवांत बसायचं, हाताची घडी, तोंडावर बोट, असं शांत निवांत गुणी बाळासारखं बसायचं की अशी बस की जणू तू या गाडीत नाहीच आहेस. त्यामुळे आता ठरव, तुला आमच्यासोबत यायचं आहे की नाही. तू जर दुसऱ्या गाडीतून येणार असशील तर आम्ही निघतो, कारण आम्हाला तरी निघायचं आहे. असं म्हणत काव्या आता निघणार, परंतु त्याचवेळी रम्या रागानेच शेवटी मागच्या सीटवर बसते आणि हे सगळं काही पार्थ पाहत असतो. काव्याचं बोलणं चालू असतं आणि या सगळ्यावर पार्थ हसू लागतो, परंतु रम्याला तो काहीच बोलत नाही आणि म्हणूनच रम्याला खूप राग आलेला असतो. आता गाडीत बसताच रम्या खूप चिडलेली असते, त्या दोघांकडे पाहू लागते, परंतु त्याचवेळी काव्या तिचा मोबाईल पाहते. तर आता काव्याचं बोलणं, त्याची रील्स व्हायरल झालेली असते. काव्यामध्ये, देशमुख तुम्ही पाहिलं का? अहो आपली रील्स व्हायरल झाली आहे आणि आता बरं झालं की चांगल्या गोष्टीही व्हायरल होऊ लागल्या आहेत. आता काव्याने पार्थचं केलेलं कौतुक, काव्याने व्यक्त केलेलं प्रेम आता व्हायरल झालेलं असतं आणि त्याला खूप लाईक्स आणि कमेंट्सही आलेले असतात. अक्षरशः कमेंटचा पाऊस पडलेला असतो आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर काव्या खुश होते. काव्या पार्थला व्हिडिओ दाखवते, दोघंही तो व्हिडिओ पाहत असतात, ते रील्स पाहत असतात आणि रम्या मात्र मागे शांत बसून असते. आता काव्या आणि पार्थ ते रील्स पाहत असताना एवढे जवळ आलेले असतात की मागे रम्याला तो व्हिडिओही दिसत नसतो. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर, काव्याचं बोलणं ऐकल्यानंतर पार्थ मात्र पूर्णपणे हरवून गेलेला असतो. काव्यालाही पार्थचा अभिमान वाटत असतो. दोघांनाही नकळतपणे का होईना, परंतु आपल्या नात्याचा स्वीकार केलेला असतो. इकडे रम्या मात्र हे सगळं काही ऐकत असते. तो व्हिडिओ तिच्या कानीही पडत असतो, परंतु तिला काहीच करता येत नाही. तिची चिडचिड होत असते, तिला राग येत असतो, परंतु काव्या हिच्या पुढे मात्र रम्याचं काहीच चालत नाही. तर आता काव्याचं हे बोलणं, तिने व्यक्त केलेलं प्रेम आणि म्हणूनच आता नकळतपणे पार्थ मात्र काव्याकडे अगदी डोळे भरून पाहू लागतो. आता दोघंही नजरेने एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. आता पार्थ भानावर येतो आणि काव्याला म्हणतो, कमेंट्सही खूप आले आहेत आणि हो खरंच खूप छान इंटरेस्टिंग कमेंट आहेत. तर काव्या म्हणते, हो ना, खरंच किती छान कमेंट केले सर्वांनी. तर पार्थ म्हणतो, आय होप ह्या फेक अकाउंटमधून तरी केल्या नसतील. असं म्हणत आता पार्थ मागे रम्याकडे वळून पाहतो, कारण रम्याचा खोटेपणा पार्थच्या लक्षात आलेला असतो आणि पार्थला सर्व काही माहीत असतं, परंतु पार्थ रम्याला काहीच प्रत्युत्तर देत नाही. तर त्यानंतर काव्या म्हणते, अहो बघा ना, तुमच्यासाठी किती छान छान कमेंट्स आले आहेत. असं म्हणत काव्या प्रत्येक कमेंट्स पार्थला वाचून दाखवत असते. प्रत्येक कमेंट्समधून
पार्थला सर्वांनी आता या नात्याचा स्वीकार कर आणि तुम्हा दोघांची जोडी खूप छान दिसतेय, तर पार्थला कॉंग्रॅच्युलेशन असं भरपूर अशा कमेंट्स आलेल्या असतात. काव्या म्हणते तुमच्यासाठी एक खास कमेंट आहे असं म्हणत काव्या एक कमेंट्स पार्थला वाचून दाखवते. त्या कमेंट्समध्ये एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो. तो मुलगा मुलीला विचारतो की तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, पार्थ देशमुखांप्रमाणे तूही माझ्यावर विश्वास ठेवशील ना. तर ती मुलगी त्या मुलाला म्हणते काव्याप्रमाणे तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवशील ना आणि आपल्या नात्याची त्या दोघांप्रमाणे विणघट्ट होईल ना. आणि यातच आता काव्या आणि पार्थ यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. तर काव्या पार्थला म्हणते एक तो दिवस होता की ती रील्स व्हायरल झाली होती आणि आजचा हा दिवस आहे की आज ही रील्स व्हायरल होत आहे. आता आपण ठरवायचं की यातून काय निवडायचं. आता पार्थ काव्याकडे पाहू लागतो तर काव्या पार्थकडे. मात्र इकडे मात्र रम्याचा चांगला चळफळाट होत असतो. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनी आनंद आश्रममधून घरी आलेली असते. आता जीवा खुर्चीवर बसलेला असतो, परंतु नंदिनीने मागूनच त्याला पाहिलेलं असतं. आता जीवा बसलेला आहे हे पाहताच नंदिनी मनाशीच म्हणते काही झालेलं नाही आहे यांना, हे सगळं काही नाटक आहे. मला उगाच त्रास दिलाय. फोन करून मला काय म्हणाला होता गुड्डू की जीवा भैयांना त्रास होत आहे, परंतु इथे मात्र हे निवांत बसून आहेत, यांना कसलाच कुठलाही त्रास झालेला नाही. हे सगळं काही गुड्डूने मला खोटं सांगितलं का, तर मी जीवांकडे धावत पळत यावी यासाठी. आता गुड्डूच धावत पळत येतो आणि जीवाला म्हणतो जीवा भैया मी आहे तुमच्यासोबत असं म्हणत आता जीवाला तो बर्फ लावत असतो आणि म्हणू लागतो जीवा भैया काळजी करू नका, तुम्हाला बरं वाटेल. परंतु त्याचवेळी गुड्डू आता नंदिनीला पाहतो, परंतु तिच्याकडे पाहतच त्याला खूप राग आलेला असतो. तर आता जीवा नंदिनीशी काहीही बोलत नाही, जीवाची काळजी घेत असतो आणि जीवाला म्हणतो जीवा भैया तुम्ही मागे वळून पाहू नका असं म्हणत आता गुड्डू जीवाला बर्फ लावून देतो आणि म्हणू लागतो थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी औषध घेऊन येतो असं म्हणत गुड्डू तिथून औषध आणण्यासाठी निघून जातो. परंतु त्याचवेळी आता जीवा खुर्चीवरून उठतो आणि मागे वळून पाहतो तर तिथे नंदिनी असते. जीवाला उभं राहताही येत नसतं आणि शेवटी त्याचा तोल जातो, तो खाली कोसळतो. आता जीवाची ही अवस्था पाहून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी धावत पळत जीवाच्या दिशेने येते आणि म्हणू लागते जीवा हे काय झालंय, खरंच तुम्हाला ॲलर्जी झाली आहे का? जीवाहो हे काय करून घेतलंय? अहो गुड्डूने मला फोन केला पण मी त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही. तर त्याचवेळी गुड्डू येतो आणि म्हणू लागतो भाऊजी अहो आम्ही खोटं बोलत होतो, तुम्हाला वाटतंय ना की जीवा भैया नाटक करत आहेत, मग हे नाटकच आहेत. त्यांच्या चेहऱ्याला जे लाल लाल झालंय ना तो त्यांनी मेकअप केलाय आणि हे सगळं काही नाटक करत आहेत, तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही जा मी पाहतो असं म्हणत आता गुड्डू सुद्धा नंदिनीवर चिडलेला असतो. तर नंदिनी म्हणू लागते गुड्डू दादा खरंच माझी चूक झाली, अहो मला वाटलं की जीवा नाटक करत आहेत, परंतु हे सगळं काही कसं घडलं. तर गुड्डू म्हणू लागतो हे सगळं काही त्यांनी तुमच्यासाठी केलं आहे, तुमचं लक्ष त्यांच्यावर राहावा यासाठी. त्यांना ॲलर्जी असतानाही त्यांनी फ्रॉन्स खाल्ले आहेत. हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते जीवा तुम्हाला माहीत आहे ना की तुम्हाला फ्रॉन्सची ॲलर्जी आहे, तरीसुद्धा तुम्ही फ्रॉन्स खालेत आणि मला हे सगळं काही खोटं वाटत होतं, नाटक वाटत होतं, मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला, मला खरंच माफ करा असं म्हणत नंदिनी जीवाची माफी मागत असते, जीवाची काळजी घेत असते. तर गुड्डू म्हणू लागतो जीवा भैयांना खूप तकलीफ होत आहे, आपल्याला त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, पण कसं घेऊन जाणार आहोत? नंदिनी म्हणते गुड्डू दादा तुम्ही रिक्षा भेटते का बघा असं म्हणत आता ती गुड्डूला रिक्षा बघायला पाठवते. गुड्डू आता रिक्षा बघायला जातो तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते खरंच मला माफ करा, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, पण तुम्ही हे सगळं काही का केले, कशासाठी? तर नंदिनीकडे पाहतच जीवा म्हणू लागतो बायकोसाठी केलेला हा वेडेपणा. नंदिनी म्हणते एवढा त्रास होतोय ना, मग हा वेडेपणा करायची काय गरज होती? आणि असं म्हणत जीवाच्या जखमांवर ती फुंकर मारत असते आणि विचारते जीवा इथे दुखतंय का? आता जीवा जरा मस्करी करत म्हणतो इथे पण दुखतंय, इथे पण दुखतंय. तर नंदिनी म्हणू लागते जीवा अहो एवढं लागलंय तरीसुद्धा तुमची मस्करी करणं काही थांबत नाही. जीवा असं का वागताय तुम्ही, हे सगळं काही का केलं तुम्ही? तर त्याचवेळी नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी स्वतःच्याच कानाखाली मारून घेते. जीवा नंदिनीला म्हणतो नाही बायको तू असं काहीही करणार नाहीयेस असं म्हणत तिचे हात पकडतो आणि म्हणू लागतो माझी बायको माझ्यासोबत आहे ना, मग आता मला बरं वाटणार आहे. तर त्याचवेळी गुड्डू येतो आणि म्हणू लागतो नंदिनी भाऊजी एकही रिक्षा थांबत नाहीयेत, आता काय करायचं? जीवा भैयांना अस्पतालमध्ये कसं घेऊन जायचं? आता नंदिनी सुद्धा विचार करू लागते. जीवाची अवस्था खूप बेकार झालेली असते, त्याला खूप त्रास होत असतो आणि जीवाला होणारा त्रास पाहून नंदिनीलाही खूप त्रास होत असतो. नंदिनी विचार करू लागते आणि त्याचवेळी तिचा लक्ष जातो ती त्यांच्या रिक्षेकडे.
जीवाची रिक्षा डार्लिंग. आणि म्हणूनच नंदिनी म्हणू लागते, आपल्या डार्लिंगने आता जीवांना हॉस्पिटलला आपण आपल्या डार्लिंगनेच घेऊन जायचं आहे. आत्तापर्यंत या जगाने या पसारेवाल्याचं प्रेम पाहिलं आहे, परंतु आता या चकाचक बाईचा वेडेपणा पाहतील. असं म्हणत नंदिनी आणि गुड्डू दोघंही आता जीवाला रिक्षात बसवतात आणि त्यानंतर नंदिनी स्वतःहून रिक्षा चालवण्यासाठी पुढच्या सीटवर बसते. आता रिक्षा कशी चालवायची हे माहीत नसताना सुद्धा नंदिनीने जीवासाठी रिक्षा चालू केलेली असते आणि आता ती जीवाला घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने निघालेली असते. तर देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण आईस्क्रीमची पार्टी करत असतात आणि गप्पा मारत बसतात. तर त्याचवेळी मानिनीताई काव्याचं कौतुक करत म्हणतात, काय काव्या, किती सपोर्ट केलं लोकांनी तुला. तर विक्रम म्हणू लागतात, खरं आहे मानिनी, आणि काव्या जे काही बोलली आहे ना, त्या पत्रकाराने जी काही प्रत्युत्तरं दिली आहेत ना, ते असं वाटत होतं की नकळतपणे तिने एक एक सनसनीत सगळ्यांच्या कानाखाली लगावली आहे. मी सुद्धा पाहिलंय ना, मला सुद्धा तुझा अभिमान वाटतोय. म्हणजे तुझ्या बोलण्यातून सगळ्यांना तू जे काही प्रत्युत्तर दिलंयस ना, ते मात्र मला जबरदस्त आवडलेलं आहे. तर मानिनीताई म्हणतात, अहो पण तुम्ही ते बघितलं का, पत्रकार जेव्हा पार्थला बोलत होते, त्याला प्रश्न विचारत होते, त्यावेळी आपला पार्थ सुद्धा उसळून उठला होता. त्याला सुद्धा काव्याबद्दल काही बोललेलं अजिबात सहन झालं नव्हतं. काव्याला कोणीही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही, कारण काव्या माझी बायको आहे, असं म्हणत पार्थने त्यांना ठणकावून उत्तर दिलेलं असतं. तर आता विक्रम म्हणू लागतात, काही मनमानीने, परंतु देशमुखांच्या मुलाने आणि सुनाने सोशल मीडियावर मात्र धुमाकूळ घातलेला आहे. तर युग म्हणू लागतो, हे मात्र अगदी खरं आहे. तर विक्रम म्हणतात, एकीकडे जीवाच्या त्या ब्लॉग्सचं कौतुक सोहळा आणि त्याची रील्स सगळीकडे व्हायरल होत असते, आणि दुसरीकडे काव्या आणि पार्थच्या नवीन नात्याची सुरुवात आणि या नात्याला सर्वांनी दिलेला पाठिंबा. किती छान चालू आहे ना ग मानिनी, खरंच माझ्या मुलांचा आणि सुनांचा मला अभिमान वाटतोय. इकडे मात्र रम्या शांत बसून असते. सगळं काही रम्याच्या मनाविरुद्ध झालेलं असतं आणि त्यामुळे रम्या खूप चिडलेली असते. तर विक्रम म्हणू लागतात, खरं सांगू का मानिनी, रिअल लाईफच्या रील्स बनवणं आणि आपल्या पार्टनरचं दिल जिंकणं हे तुमच्याच पिढीकडून शिकून घ्यावं लागेल, आणि हा फंडा या नव्या पिढीकडून शिकून घ्यावा लागेल. तर मानिनीताई म्हणतात, नाही नाही, नको नको, तुम्ही अजून काही शिकून घेऊ नका. आता विक्रम मानिनीताईंकडे पाहतात. मानिनीताई म्हणतात, असे काय बघताय, तुम्ही जर यांच्या पिढीकडून काही शिकायला गेलात ना, तर मला डोई चढवाल. जे आहे ना तेच बरं आहे. तर विक्रम म्हणतात, हो का. तर मानिनीताई म्हणतात, हो ना, तुम्ही जी रील्स बनवताय ना तेच भरपूर आहे. तर युग म्हणू लागतो, तुम्ही रील्स बनवाच. एखादी रील व्हायरल झाली ना की त्याच्या खालच्या ज्या कमेंट्स असतात ना, त्या एक नंबर भन्नाट असतात आणि आम्हाला त्या कमेंट्स वाचायलाच भरपूर आवडतात. आई बाबा, एक मात्र खरं आहे, रील्स हिट झाली नाही तरी चालेल, परंतु कमेंट्स मात्र इतक्या हिट्स असतात ना की काही बोलायलाच नको. आई बाबा, आज काव्या वहिनीची रील काही हिट झाली आहे ना, आणि त्या कालच्या कमेंट ते तर विचारूच नका. अहो, एका मुलाने आणि एका मुलीने प्रपोज केलं एकमेकांना यांची रील बघून. तर विक्रम म्हणू लागतात, हो हो, मी सुद्धा ती कमेंट वाचली आहे, आणि त्यामध्ये ती मुलगी म्हणाली आहे की तू माझा पार्थ देशमुख होशील का. तर युग म्हणतो, हो ना, आणि तो मुलगाही तिला म्हणाला आहे की तू माझी काव्या देशमुख होशील का. आता मात्र घरातील सर्वांच्या गप्पा चालू असतात. पार्थ आणि काव्याच्या नात्याची अगदी चर्चा रंगलेली असते. कितीतरी दिवसानंतर देशमुखांच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. युग म्हणू लागतो, एक नंबर, जबरदस्त कमेंट होत्या. त्या कमेंट वाचून एवढं हसायला येत होतं. असं म्हणत आता इथे युग सुद्धा काव्या आणि पार्थचं कौतुक करत असतो. तर त्याचवेळी वसू आत्या म्हणतात, पण युग, तू का नाही त्याखाली कमेंट करत आहेस. तर युग विचारतो, कोणती. वसू आत्या म्हणतात, अरे हीच, कारण पार्थ आणि काव्या एकमेकांमध्ये पाहण्यापेक्षा तुम्ही हा का नाही विचार करत आहात की तुमचा 2 महिन्यानंतर डिवोर्स तर होणार नाही ना. असं म्हणत वसू आत्या आता पार्थ आणि काव्याला टोमणा मारत असतात. परंतु विक्रम यांना मात्र वसू आत्यांचा खूप राग आलेला असतो. विक्रम म्हणू लागतात, वसू गं, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. कसं बोलतेस हे तुला तरी कळतंय का. म्हणजे तू ठरवलंच आहेस का बोलताना ताळतंत्र सोडून द्यायचं, जे मनाला वाटेल ते बोलायचं. तर वसू आत्या म्हणू लागतात, मी कुठे ताळतंत्र सोडले, मी कुठलंही ताळतंत्र सोडलं नाहीये, पण तुम्ही मात्र स्मरणशक्तीचं बोट सोडलंय, एवढं मात्र नक्की. आता मात्र विक्रम आणि मानिनीताई वसू आत्यांकडे पाहू लागतात. वसू आत्या म्हणतात, असे काय बघताय, तुम्ही विसरलात का 16 डिसेंबरला काय घडलं होतं. 16 डिसेंबर हा दिवसच तुम्ही विसरून गेलाय का. अरे त्याच दिवशी तर कळालं ना की हे दोघंही डिवोर्स घेत आहेत. असं म्हणत आता वसू आत्या मुद्दामहून भूतकाळ उकळून काढण्याचा प्रयत्न करत असतात.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं मोहितेंच्या घरी आता नंदिनीचे वडील शारदाताईंच्या रूमचा दरवाजा उघडताच शारदाताई लगेच बाहेर येतात. तर ते शारदाताईंना म्हणू लागतात, आता बाहेर जाऊन काहीच उपयोग होणार नाही, कारण तुझा तो लाडका जावई आणि तुझ्या लाडक्या जावयाची ती लाडकी रिक्षा दोघंही बाहेर नाही आहेत. त्यामुळे तुझ्या लाडक्या जावयाच्या डोक्यात एवढा प्रकाश तर नक्कीच पडला असेल की आपल्या या खोट्या कारणाला, खोट्या गोष्टींना कोणीही भुलणार नाहीये. तर शारदाताई म्हणतात, हो का, पण माझ्या या नवऱ्याच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे? आता मात्र नंदिनीचे वडील चिडतात आणि म्हणू लागतात, शारदा तू कोणाशी बोलतेस, काय बोलते, हे तुझं तुला तरी कळतंय का? तर शारदाताई म्हणतात, हो मला कळतंय, पण तुम्ही माझ्याशी बोलू नका. आज तर तुम्ही माणूस म्हणून माझ्या मनातून पूर्णपणे उतरला आहात. तुम्ही जे काही वागलात ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही. अरे वेदनेने तडफडणाऱ्या जावयाला वाचवण्याऐवजी तुम्ही मला खोलीत बंद करून ठेवलात का? तर मी सुद्धा त्यांना मदत करू नये यासाठी? शारदाताई नंदिनीच्या वडिलांना म्हणतात, आज तुम्ही जे वागलाय ना त्यानंतर मला तुमची लाज वाटते आणि नंदिनीच्या वागण्याची खीव येते. कारण हे सगळं काही नंदिनीला सांगायला मी फोन केला ना त्यावेळी नंदिनी काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. जीवाला बरं नाही हे ऐकल्यानंतर सुद्धा तिला काहीच वाटलं नाही. तर नंदिनीचे वडील म्हणतात, काय वाटायला हवंय, कारण जीवा नाटक करत होता हे नंदिनीला चांगलंच माहीत होतं. नंदिनीने त्याला ओळखलं आहे, त्यामुळे आता नंदिनी चुकणार नाही. एक नंबरचा लबाड माणूस आहे तो, गोड बोल्या, हे 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 असं हसून दाखवलं म्हणजे सर्वजण आपल्यावर विश्वास ठेवतील असं त्याला वाटते, पण असं काहीही होणार नाही. त्याच्या हसण्यावरूनच कळतंय की तो किती लबाड आहे. तर शारदाताई नंदिनीच्या वडिलांना म्हणतात, जीवा लबाड असले असते ना किंवा ते खोटे असले असते ना तर नंदिनीसाठी इथे उन्हातानात तडफडत राहिले नसते आणि नंदिनीसाठी इथे थांबलेच नसते. तर नंदिनीचे वडील आता जीवाच्या विरुद्ध बोलत म्हणतात, जीवा हे सगळं काही नाटक करत आहे, हे सगळं काही त्याचा दिखावा आहे, हे फक्त दाखवण्यापुरतं आहे. स्वतःची डागाळलेली प्रतिमा पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेत पाडण्यासाठी केलेला निव्वळ हा फक्त प्रयत्न आहे, बाकी काही नाहीये. त्यामुळे मी जीवाला अगदी बरोबर ओळखतो. तर शारदाताई म्हणतात, तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो तुम्ही एकदा तरी बाहेर जाऊन जीवाची अवस्था बघितली का? माणूस असा का वागतोय? कारण त्याला त्याचं नातं टिकवायचं असतं, त्याला त्याचं नातं हवं असतं आणि म्हणूनच तो एवढे प्रयत्न करत असतो. जीवाने सुद्धा आपलं नातं टिकवण्यासाठी केलेले हे प्रयत्न होते. सुरुवातीला आपल्यातही कुरबुरी झाल्या, मी रागाने अन्नपाणी सोडलं होतं, त्यावेळी तुम्ही माझी समजूत घातली, तुम्ही माझ्यासाठी धावून यायचा, मला घास भरवायचा आणि माझी काळजी घ्यायचा. पण आता तुम्ही जीवाच्या बाबतीत जे काही वागताय ते योग्य आहे का? तुम्ही तुमच्या मनाला एकदा विचारूनच बघा. तर नंदिनीचे वडील म्हणतात, अगं आपली तुलना तू त्या जीवाशी करू नकोस. शारदाताई म्हणतात, कठीण आहे तुम्हाला समजावणं आणि समजून घेणं. तुम्ही सुद्धा कठीण आहात आणि ती नंदिनी तिचं सुद्धा वागणं मला अजिबातच पटलेलं नाही. तुमचा राग मी समजू शकतो, परंतु तुम्हाला समोरच्याची अवस्था ही समजून घेता येत नाही. समोरच्याला काय वाटत असेल, त्याला काय त्रास होत असेल हे तुम्हाला तुमच्या मनाला विचारावंसं वाटलं नाही. तर नंदिनीचे वडील म्हणू लागतात, हे बघ आभाळ कोसळल्यासारखं करू नकोस, त्याला ॲलर्जीचा त्रास होत आहे ना, मग होऊ देत ना. आठवतंय का तुला, त्याने आपल्या छातीवर असणारा काव्याचा टॅटू जाळला होता, त्यानंतर सुद्धा त्याला त्रास झाला असेल, मग तसाच आजही होत आहे. पण याचा अर्थ काय होतो शारदा, त्याची सहनशक्ती दांडकी आहे. तर आता शारदाताई चिडतात आणि म्हणू लागतात, तुम्ही तुमच्या भावना विकून टाकल्या आहात का? तर नंदिनीचे वडील म्हणतात, हो तुझ्या जावयाकडूनच हा गुण शिकून घेतला आहे. त्याने इथे येऊन काय केलं आहे, रिक्षासोबत ब्लॉग्स बनवले आहेत. त्याला असं वाटते की आपण असं काहीतरी केल्यानंतर लोकांचा पाठिंबा मिळेल, लोकांचे कौतुकाची थाप मिळेल आणि म्हणून ही सगळी काही नाटकं आहेत. पण या नाटकांवर मी विश्वास ठेवणार नाही. तर दुसरीकडे आता विक्रमसुद्धा आपल्या बहिणीवर खूप चिडलेले असतात. त्या वसू आत्यांना म्हणू लागतात, त्यांच्या कुलिंग पिरियडमध्ये सुद्धा तुला हीच नाटकं करायची आहेत का? त्यांचं नातं तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे का तुला? आता मात्र विक्रम खूप चिडलेले असतात. आता घरातील सर्वांनाच धक्का बसतो, सर्वजण घाबरून गेलेले असतात. तर वसू आत्या विक्रम यांना प्रत्युत्तर देत म्हणतात, मी काय केलंय रे, माझी यात काही चूक नाही. आणि तू म्हणतोयस मी पेटवते, मी काय पेटवते रे? खरं तर तुम्ही आई वडील म्हणून तुमच्या या मुलांच्या खोट्या वागण्यामध्ये तुम्ही गुंतू नये यासाठीच तर मी तुम्हाला सावध करते आणि तू मलाच बोलतोयस विक्रम. कारण कसं आहे ना विक्रम, हे दोघं आम्ही एकमेकांसाठी आहोत. हे जे काही चित्र उभं करतात ना ते जगासाठी आहे, परंतु खरी परिस्थिती काय आहे ना हे आई वडील म्हणून तुम्हाला माहीत आहे.
आणि आपल्याला तर माहीतच आहे एक ना एक दिवस या दोघांच्या नात्याची तर गाठ सुटणारच आहे. आता हे ऐकल्यानंतर विक्रम आणि मानिनीताई यांना मात्र वसू आत्यांचा खूप राग आलेला असतो. आता मानिनीताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात, मी काय म्हणते वसूताई, आपण सर्वजण आता चांगलंच बोलत होतो ना, मग या चांगल्यामध्ये सुद्धा लगेच वाईट बोलायलाच हवं का? हे तुम्ही ठरवूनच ठेवलं आहे का? तर वसू आत्या म्हणू लागतात, काय हे ना मानिनी, तुम्ही चांगलंच बोलत होता, परंतु मी खरं बोलते, कारण मी जे बोलते ते खरं आहे, वास्तव आहे, हो ना? असं म्हणत आता वसू आत्या काही बोलणं थांबवत नाहीत आणि कोणाचं ऐकून घ्यायलाही काही तयार नसतात. यांचा डिवोर्स होणार आहे आणि या डिवोर्सला पार्थचीही संमती आहे. आणि का नाही देणार पार्थ संमती? कारण आता त्याला कळालं आहे की काव्या कोणत्या कारणासाठी डिवोर्स मागत होती. आता मात्र काव्या पार्थकडे पाहू लागते. पार्थ शांतच असतो. तर विक्रम वसू आत्यांना म्हणतात, बरं मग तुला नक्की काय म्हणायचंय वसू? आणि या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे? पार्थ आणि काव्या काय करणार काय नाही हे तू का बोलतेस? तुझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. वसू आत्या म्हणतात, संबंध आहे. आता विक्रम, मी जे काही बोलते ना ते शांतपणे ऐकून घे, उगाच चिडू नकोस. मी काय म्हणते, आता काव्या आणि पार्थचा डिवोर्स तर होणारच आहे, मग त्यानंतर आपण पार्थ आणि रम्याचं लग्न लावून द्यायला काहीच हरकत नाही. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो. काव्या तर धक्क्याने पार्थकडे पाहू लागते, परंतु पार्थ काहीच उत्तर देत नसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी आता जीवाला हॉस्पिटलमधून घेऊन आलेली असते. तर जीवा नंदिनीच्या वडिलांना म्हणतो की हो, नंदिनी मला स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती, स्वतः रिक्षा चालवली होती. तर आता नंदिनीचे वडील नंदिनीवर चिडतात आणि म्हणतात, तुला रिक्षा तरी चालवता येते का? तर नंदिनी आपल्या वडिलांना म्हणते की जर सावित्री आपल्या मेलेल्या सत्यवानाचे प्राण वाचवू शकते तर मग जीवांचा जीव वाचवण्यासाठी मी रिक्षा चालवू शकते. असं म्हणत नंदिनीने नकळतपणे का होईना परंतु आपल्या नात्याचा स्वीकार केलेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ युगला म्हणतो, आज ना उद्या जीवा घरी येणारच आहे आणि काव्य आणि जीवा समोर असल्यानंतर मला तो दिवस आठवणार आहे. आता हे ऐकल्यानंतर काव्य आपली रागाने बॅग भरत असते. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या तू बॅग भरून जाच, मी तर म्हणते तू खरंच जा, कारण तसंही रम्या पार्थचं मन वळवण्याचा प्रयत्न करतेच आहे, मग तिच्या प्रयत्नांना यश मिळेलच. आता मात्र काव्य विचार करू लागते. आता काव्या पुढे नक्की कोणता निर्णय घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.